नमस्कार, मी रचना विचारे. नवरात्री स्पेशल हेल्थ टाईममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर पल्लवी राऊत. मॅम, तुमचं महाराष्ट्र वनमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. मॅडमची अगदी थोडक्यात ओळख करून देते, पण त्याआधी आपला विषय समजून घ्या. आपला आज खूप वेगळा विषय आहे, तो म्हणजे सर्पदंश आणि लक्षणं आणि उपचार. या विषयावर आज आपल्याला डॉक्टर पल्लवी राऊत या मार्गदर्शन करणार आहेत. उंब्रजसारख्या छोट्याशा गावातून त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. सध्या त्यांचं नारायणगाव इथे 40 बेडचं हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. पहिला अतिदक्षता विभाग आणि डायलिसिस युनिट हे त्यांनी 2004 साली सुरू केलं आणि त्यामुळे सर्पदंश आणि विषबाधा, हृदयविकार, अपघात झालेल्या अनेक रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळाले. जवळपास हे आवर्जून मला सांगायचे ते म्हणजे जवळपास 2000हून जास्त रुग्णांना त्यांनी जीवदान दिलंय. विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्य शिबिरं घेतात. महत्त्वाचं म्हणजे सर्पदंश या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सुद्धा घेतली आहे. ऑस्ट्रेलिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे त्यांनी व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. आणि मला हे नमूद करायचं ते म्हणजे की राऊत, मिस्टर अँड मिसेस राऊत हे दोन्ही जण जे आहेत ते पहिल्यांदा मला वाटतं भारतातून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जर कोणी व्याख्यान दिलं असेल तर या कपलने ते दिलेलं आहे. भारतातील रुग्ण तसंच डॉक्टरांना त्या फ्री ऑनलाईन सर्व्हिससुद्धा देतात. मगाशीच जसं सांगितलं की आपला विषय आहे सर्पदंश, लक्षणं आणि उपचार. याच विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न असतील, समस्या असतील तर ते तुम्ही थेट आम्हाला विचारू शकता. त्यासाठी तुम्ही आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-6111-2400. पण विषय तर मी सांगितलेला आहे, सर्पदंश, लक्षण आणि उपचार. ग्रामीण भागात सर्पदंशाचं प्रमाण अनेकदा आपल्याला जास्त पाहायला मिळतं. नेमकी काय आहे ही समस्या? ग्रामीण भागात काय होतं की शेतकरी शेतात काम करतात, तर हे ग्रामीण भागात सर्पदंशाचं प्रमाण यामुळे जास्त आहे. आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, लहान मुले हे जास्त काम करतात शेतामध्ये. आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण बरंच आहे. जगात जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुग्ण, जगात 5 लाख रुग्ण असतात, त्याच्यापैकी 2 ते 2.5 लाख लोक भारतात सर्पदंशाने बाधित होतात. आणि त्याच्यामधले 40 ते 50,000 लोक मृत्युमुखी पडतात. आणि काही जणांना कायमचा अपंगत्व येतो, म्हणजे बोट तोडायला लागतं, पाय तोडायला लागतो, जे नेक्रोसिस वगैरे होतात त्यामुळे ते हातपाय सुद्धा तोडल्यामुळे त्यांना अपंगत्व येतं. तुम्ही गेली अनेक वर्ष याच विषयावर खरं तर काम करत आहात. एक सामाजिक खरं तर कार्य तुमच्या हातून घडतं, एक चळवळ म्हणायला हरकत नाही आहे. कारण 2000हून जास्त पेशंट्सना तुम्ही जीवदान दिलेलं आहे. पण आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की सर्पदंश झाल्यामुळे हात कापणं असो किंवा पाय कापणं असो, कुठेतरी गैरसमजुतीतून सुद्धा हे प्रकार घडतात. होऊ शकतात ना, गैरसमजुती होतात. जुन्या काळी कसे लोक ग्रामीण भागामध्ये मंदिरात सर्पदंश झाला की मंदिरात न्यायचे, नंतर मांत्रिकाकडे न्यायचे, त्यामुळे तो वेळ जातो. आणि ते वेळ गेल्यामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचं मरण्याचं मृत्यू प्रमाण वाढतं. आणि आता कसं केलं आहे, आता आम्ही सर्पदंशामुळे जनजागृती भरपूर केलेली आहे. सगळीकडे शाळा, कॉलेजेसमध्ये लेक्चर दिलेले आहेत. आणि डॉक्टरांना सुद्धा आम्ही ट्रेनिंग दिलेले की सर्पदंश झाल्यावर तुम्ही काय त्याची प्राथमिक उपचार काय केले पाहिजे. आणि जनजागृतीमुळे तुम्ही सर्पदंश झाला की लगेच तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे ते पण आम्ही लोकांना समजून सांगतो. त्यामुळे लोकांचं त्या प्रमाण वाढलंय, त्यामुळे ते मंदिराकडे किंवा तांत्रिकाकडे जात नाहीत. निश्चितपणे. आता जसं तुम्ही सांगितले की सर्पदंशावर नेमके काय उपचार केले जावेत किंवा त्याची नेमकी काय लक्षणं आहेत हे तर आपण ओघाने खरं तर पुढे आपण जाणून घेऊया. पण आपण एक पाहतो की सर्पदंश म्हटलं की कुठेतरी अंधश्रद्धा ही त्याला जोडूनच येते. आता जसं तुम्ही उल्लेख केला की मंदिराकडे न्या किंवा मांत्रिकाकडे न्या आणि मग कुठेतरी त्या सर्पदंशावरचा उतारा खरं तर घेतला जातो. पण आता कुठेतरी या गोष्टी हळूहळू बदलायला लागलेत. ग्रामीण भागात कसा रिस्पॉन्स आहे? ग्रामीण भागात आता आम्ही जनजागृती करतोय त्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे सर्पदंशाचे जे रुग्ण आहेत ते डायरेक्ट आता हॉस्पिटलला येतात. आणि प्राथमिक उपचार आपण डॉक्टरांना जे ट्रेनिंग दिलंय त्यामुळे ते पण प्राथमिक उपचार करून आणि आपल्याकडे पाठवतात. अच्छा, असं. आपल्याला पहिला फोन आलाय तो आपण घेऊया. अलिबागहून सुधाकर बोलतात आपल्याशी. बोला सुधाकर, प्रश्न विचारा. नमस्कार, खूप चांगला विषय तुम्ही घेतला आहे. नमस्कार, बोला. मॅडम, आता जे तुम्ही म्हणाल मंत्रिकाकडे, तर म्हणजे मी लहान असताना आमचे काका वगैरे आहेत, आमच्याकडे एक सुकार म्हणून गाव आहे, खेड तालुका धामणीमध्ये, रत्नागिरी जिल्हा. तिथे म्हणजे काकांकडे सर्पदंश झाला वगैरे काय विंचू झालं की काकांकडे घेऊन येते. मग ते चाफ्याच्या झाडाचं साल किंवा मंत्र उपचार करून तेव्हा डॉक्टर वगैरे कमी होते. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आणि त्या रुग्णात
म्हणजे मी सुद्धा याच्या विरुद्धच आहे या अंधश्रद्धेच्या. पण ते उपचार म्हणजे उचलून आणायचे नाही, नंतर ते आपल्या पायावर रुग्ण चालत जायचे. ही माझ्या प्रत्यक्ष समोरची घटना आहे. तरी कितपत त्यात तथ्य असेल? नक्की निश्चितपणे. कशात? त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे सगळे उपचार आहेत तर ठीक आहे, पण अनेक पेशंट्स त्यांनी असे बघितलेले आहेत की मांत्रिकाकडे किंवा देवळात जाऊन सुद्धा जे मंत्र उच्चारले जातात त्यानुसार सुद्धा बरे होऊन ठणठणीत चालत गेलेले कशा प्रकारे की जे जगात आपल्या भारतामध्ये 270 ते 280 जातीचे विविध साप आहेत. तर त्याच्यामध्ये विषारी असतात, काही निमविषारी असतात, काही बिनविषारी असतात. बरोबर. जर बिनविषारी साप चावला तर त्याला तुम्हाला काहीच उपचार द्यावा लागत नाही आणि मग ते आपोआपच बरे होतात. निश्चितपणे मला वाटतं की आणि मग त्यामुळे मग त्यांचा विश्वास वाढतो किंवा मंदिरात नेल्यामुळे बरे झालेत. पण असं कदाचित पण त्या तो मांत्रिकाला बिनविषारी साप असतो आणि त्यामुळे तो बरा होतो. मांत्रिकाला माहित असावं की तो बिनविषारी साप होता आणि आपण एक मंत्र फुंकला आणि त्यामुळे आपला पेशंट खणखणीत बरा झालेला आहे. कुठेतरी याच छोट्या समजुती गैरसमजुतीतून मला वाटतं की लोकांच्या मनात अजूनही ती जागृती खरं तर झालेली नाहीये, पण आता कुठेतरी ती जनजागृती व्हायला लागलेली आहे. ग्रामीण भागात हे सुद्धा पाहायला मिळतं की दिसला साप की मार काठी आणि मग त्याच्यानंतर होणारे साप डूक ठेवतो, सर्पदंश आणि या सगळ्या गोष्टी. मला वाटतं की सर्पदंश आणि लक्षणं आणि त्याच्यावरचे जे काय उपचार आहेत त्याविषयी खरं तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सांगत होते की 270 ते 280 जात्याची साप आहेत. तर त्यातले बिनविषारी जे नानेटी वगैरे हे बिनविषारी असतात, धामण बिनविषारी असते आणि सर्वात जास्त विषारी साप म्हणजे नाग, फुरसे, घोणस आणि सॉस्केल वायपर म्हणून असतात. तर ते हे वायपर हे 4 जातीचे विषारी साप आहेत की ज्याला आपण मेडिकल संज्ञामध्ये बिग फोर्स म्हणतो. ह्या बिग फोर्सचं प्रमाण आपल्या भारतात खूप आहे. निश्चितपणे सर्पदंशाची नेमकी काय लक्षणं आहेत ती मला खरं तर जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी पुन्हा एकदा एक फोन घेऊया. ज्योती भगत बोलतात आपल्याशी पुण्याहून. बोला ज्योती, प्रश्न विचारा. मॅडम, मला विचारायचं आहे की साप किती जातीचे आहेत आणि ते कुठले कुठले आहेत, हा प्रश्न मला मॅडमला विचारायचा आहे. साप आपल्या भारतामध्ये 270 ते आत्ताच मी सांगितलं 270 ते 200 जाती 280 प्रकारच्या जातीचे साप आपल्या भारतात आढळतात. तर त्यातले बिनविषारी, काही निमविषारी असतात, काही विषारी असतात आणि त्यातले विषारी जे आहेत ते नाग. आपण नाग तर नेहमीच पाहतो, नागपंचमीला आपण नागाची पूजा करतच असतो. तर नागफणा कसा काढतो ते आपण बघतोच आहे. नाग सगळ्यात जास्त विषारी आहे. त्याच्यानंतर मण्यार विषारी आहे. तो मण्यार हा नागापेक्षा 10 पट विषारी आहे. निश्चितपणे. पण मला वाटतं की आपला आजचा विषयच आहे की सर्पदंश, त्याची लक्षणं आणि उपचार. कारण जर आपण सापाच्या जाती प्रजाती पाहत राहिलो तर मला वाटतं एपिसोड सुद्धा खरं तर आपल्याला कमी पडेल. पण आता पुन्हा एकदा एक फोन घेऊया आपण. पुण्याहून सागर बोलतात आपल्याशी. बोला सागर, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी पुण्यावरून सागर घनवट बोलतोय. बोला. मला कॉमन क्रेटचा बाईट झाला होता, त्यावेळेला आपणच माझे प्राण वाचवले होते, त्याबद्दल धन्यवाद. मला असा प्रश्न विचारायचा होता की अननोन बाईट असेल तर काय करायचं, आणि दुसरा एक प्रश्न माझा असा की विविध प्रकारांनुसार सापांची काही वेगवेगळी लक्षणं रुग्णावरती दिसतात का? हो, नक्कीच वेगवेगळ्या सापाची वेगवेगळी लक्षणे असतात. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की कॉमन क्रेट बाईट आहे किंवा अननोन बाईट आहे, तर अननोन बाईट जेव्हा होतो की काहीतरी चावलं असं वाटतंय आपल्याला आणि ते आपल्याला कळून येत नाही, परंतु मण्यार जातीचा हा जो सर्प आहे तो अत्यंत नागापेक्षाही 10 पट विषारी असतो आणि तो जेव्हा चावतो तर तेव्हा आपल्याला नुसतं खरचटल्यासारखं होतं हाताला, किंवा मुंगी चावली किंवा उंदीर चावला असं वाटतं. आणि तो मण्यार जातीचा साप जो आहे तो रात्री फिरत असतो भक्ष्याच्या शोधात आणि तो बेडमध्ये घुसतो. खाली झोपलेला असतं की मग ते झोपलेल्या माणसाला तो चावतो आणि मग त्याची लक्षणं जी आहेत ती 2 ते 6 तासानंतर दिसून येतात. म्हणजे चावल्या आपल्याला वाटतच नाही उंदीर चावलाय म्हणून माणूस झोपून जातो. आणि मग जेव्हा पहाटे उठतो तेव्हा मग त्याला चक्कर येते, उलटी मळमळ होते आणि मग तो हळूहळू श्वास घ्यायला त्रास होत जातो. नंतर तो बेशुद्ध होतो आणि मग ते आपल्याकडे घेऊन येतात. आता जसं तुम्ही सांगितलं की त्यामुळे अननोन बाईटच्या पेशंटला आपण निग्लेक्ट केलंच नाही पाहिजे, त्याला आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. बरोबर. आता सांगितलं की मण्यार जसं चावल्यानंतर आपल्याला ती लक्षणं 2 ते 6 तासांनी खरं तर जाणवायला लागतात. इतर सापांबद्दल काय सांगाल, ती लक्षणं कशी असतात? नाग जर चावला तर नागाची ज्या लक्षणं आहेत ती लगेच दिसून येतात की त्याचं जे विष ज्या प्रमाणात जातं त्या प्रमाणावर लक्षणं दिसून येतात. तर नागाचं विषबाधा झाली, नाग चावला, सर्पदंश झाला तर लगेच आपल्याला उलटी मळमळ चक्कर यायला लागते. आणि नाग चावल्यानंतर त्याला डिसेंडिंग पॅरालिसिस म्हणतो आपण,
किंवा चक्कर यायला लागते, उलट्या मळमळ होतात आणि पेशंटला डोळे मिटायला लागतात की डोळ्यांचे ते मसल पॅरालिसिस होत जातात ना, मग डोळे मिटतात, त्यांना पापण्या अशा उघडता येत नाहीत. त्याला टोसिस म्हणतो आपण ह्याच्यामध्ये मेडिकल नॉलेजमध्ये. तर टोसिस होतं त्याला की डोळ्यांच्या पापण्या त्याला उघडताच येत नाही. मग हळूहळू श्वास बंद होत जातो. नंतर बोलता येत नाही, तोत्र बोलणं येतं किंवा मग अडखळल्यासारखं बोलणं येतं. नंतर मग बोलणं पण बंद होतं. नंतर लाळची गिळता येत नाही, त्यामुळे त्याला ते चॉकअप होतं आणि रेस्पिरेटरी पॅरालिसिस होतं आणि मग त्याच्यातच तो मृत्युमुखी पडू शकतो. बापरे. ही नागाची लक्षणे झाली. आणि नंतर जे घोणस आहे, घोणस आणि फुरसे, म्हणजे नाग आणि मण्यार याला न्यूरोटॉक्सिक बाईट म्हणतात, म्हणजे ते आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. आणि घोणस आणि फुरसे हे 2 प्रकारचे जे साप आहेत ते आपल्याला रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम करतात. अच्छा. की नाग आणि हे फुरसे आणि घोणस चावले तर रक्त आपलं पातळ होत जातं. नॉर्मल आपल्याला जो खरचटलं तर आपल्याला त्याचं गोठतं, रक्त गोठतं, ते 3 ते 10 मिनिटात गोठतं. आणि ते घोणस चावला किंवा फुरसं चावलं तर ते रक्त गोठण्याची प्रक्रिया 45 मिनिटापासून 1 तास आणि 1 तासाच्याही पुढे जाऊ शकते. बापरे. इतकं पातळ होतं. मग त्यामुळे रुग्णाला रक्ताच्या उलट्या होतात, हिरड्यातून रक्त यायला लागतं, लघवीतून रक्त जायला लागतं, सब कॉन्जक्टायव्हल हॅमरेज होतं, म्हणजे डोळ्याच्या आत ब्लिडिंग होतं. आणि मग पेशंटला शॉकमध्ये जातो, हायपरटेन्शन होतं, लगेच कोलॅप्स होऊ शकतो. नंतर 1-2 दिवसांनी त्याची किडनी फेल होऊ शकते आणि किडनी डायलिसिस करायला लागतं. मग किडनी जर फेल झाली तर मग डायलिसिस वगैरे घ्यायला लागतं, उपचार करायला लागतात. खरं तर खूपच भयानक लक्षण आहेत, पण त्याच्यावर उपचार सुद्धा तेवढेच ठोस तुमच्याकडे असणार, ते सुद्धा जाणून घ्यायचे आहेत. पण पुन्हा एकदा एक प्रश्न घेऊया. गणपत बोलतायत यवतमाळहून, आपल्याशी बोला. गणपत, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मला आपल्याला जेव्हा सर्पदंश होतो ना मॅडम, आता मला हे बोलायचं आहे, आपल्याला सर्पदंश होतो ना. हॅलो. हा बोला गणपत, तुमचा आवाज ऐकू येतोय, बोला. टीव्हीचा आवाज बंद करा आधी. हा. आपल्याला जेव्हा सर्पदंश करतो ना, न कळत. हॅलो. हो गणपत बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज आधी बंद करा. हो. साप चावतो ना आपल्याला, साप मॅडम, त्याचं आपल्याला माहित पडत नाही, न कळत होतो ना, न कळत आपल्याला साप चावतो, आपल्याला माहित होत नाही, तर त्याची लक्षणे काय हे विचारायचं मॅडम. त्याच्यासाठीच आपण खरं तर आज हा विषय घेतलेला आहे. अनेकदा कळत नाही, म्हणजे नकळत आपल्याला साप चावतो तर त्याची लक्षणं म्हणजे आपल्याला विषारी साप चावलेला असला तर आपल्याला उलटी होते, मळमळ होते, चक्कर येते. आणि मी जे सांगितलं तुम्हाला, नाग जर चावलेला असला की आपल्याला पॅरालिसिस होतं किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. आणि घोणस वगैरे चावला तर रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. आणि चक्कर वगैरे, उलटी, मळमळ हे लक्षणं आपल्याला दिसून येतात. आणि नाग चावलेला असला तर ज्या दंशाच्या जागी आपल्याला खूपच दुखतं, म्हणजे रुग्णाला खूप पेन होतं, म्हणजे ते बिअर होऊ शकत नाही, एवढं पेन असतं त्याचं. आणि मण्यार चावला तर ते आपल्याला असं खरचटल्यासारखं होते की आपल्याला कळतही नाही चावला की नाही चावला, पण तो नागापेक्षा 10 पट विषारी असतो. निश्चितपणे. आता तुम्ही लक्षणं तर आम्हाला सांगितलेली आहेत, आता याच्यावर नेमके उपचार काय करायला पाहिजे ते सुद्धा खरं तर मला जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर पल्लवी राऊत यांच्याशी या गप्पा अशाच पुढेही आपण सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. नवरात्री स्पेशल हेल्थ टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर पल्लवी राऊत यांच्याशी खरं तर सर्पदंश लक्षण आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन करून घेतोय. आपण पुन्हा एकदा एक फोन घेतोय. पुण्याहून प्रसाद वैद्य बोलतात आपल्याशी. बोला प्रसाद, प्रश्न विचारा. प्रसाद, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो, आवाज येतोय. हा बोला बोला. मॅडम, मला असं जाणून घ्यायचं होतं की सर्पदंश झाल्यानंतर लगेच प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड वगैरे काय करायचं, डॉक्टर पर्यंत पोहोचेपर्यंत काय करायचं, फर्स्ट एड तेवढी सांगा माहिती. जरूर. थँक्यू. सर्पदंश झाला तर आपल्याला पहिल्यांदा त्या पेशंटला रिअश्युरन्स करायला पाहिजे, म्हणजे त्याला मानसिक आधार दिला पाहिजे की तो सर्पदंश झाला म्हणजे तो विषारी असो की बिनविषारी असो, पण त्याला समजायला की त्याचा मानसिक आधार खचतो की बा आता माझं काही खरं नाही असं म्हणतो तो. तर त्याला आपण आधी मानसिक आधार दिला पाहिजे आणि नंतर जखम स्वच्छ धुतली पाहिजे
पाण्याने धुतली तरी चालते, धुतली पाहिजे. आणि नंतर त्याला आपण जे बँडेज म्हणतो, प्रेशर बँडेज, आता आमच्या ग्रामीण भागात जे प्रथमोपचार स्त्रिया करतात किंवा शेतकरी करतात, तर ते त्यांच्या हातात जो कपडा असेल किंवा ओढणी असेल किंवा शर्ट असेल तर ते असं बांधून घेतात पॅक. दंश झालेला असेल इथे तर ते वरती थोड्या लेवलला असं पॅक करतात की जोपर्यंत तुम्ही डॉक्टरपर्यंत पोहोचू शकाल, ते जेणेकरून विष तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि आपला जो बिटन पार्ट आहे जिथं चावलेला आहे तो आपल्याला हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवायचा आहे की जेणेकरून त्याचं जे रक्त विष आहे ते हृदयापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर. ही आपण काळजी ही घेतली पाहिजे जास्तीत जास्त. आणि त्वरित डॉक्टरला फोन केला पाहिजे किंवा जवळ एखादा डॉक्टर असेल तर त्याला दाखवून तुम्ही स्पेशालिस्टला फोन केला पाहिजे. जवळच्या जवळ लवकरच हॉस्पिटलला तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे. निश्चितपणे. आणखीन एक फोन आलाय, तो सुद्धा घेऊया. भीमराव बोलतात आपल्याशी अंधेरीहून. बोला भीमराव, प्रश्न विचारा. नमस्कार. माझ्या दोन्ही माझ्या बहिणींना नमस्कार. नमस्कार. माझा हा प्रश्न आहे की सर्वसामान्य भारतीयांना सर्पाविषयी जनजागृती अजूनपर्यंत झालेली नाही आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण खेडेगावात जर आपण गेलो तर खेडेगावात कुठल्याही व्यक्तीला साप चावला तर खेडेगावात जेवढे सरकारी हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ह्याचा औषध उपचार होत नाही आहे आणि कित्येक तरी नागरिक असे मृत्यू पावले आहेत. तर माझी विनंती की या माध्यमातून की सरकारी हॉस्पिटलमध्ये ह्याचं प्रथम उपचार केंद्र किंवा औषधं उपलब्ध झाली पाहिजे. कुठे तुम्ही राहायला? मी अंधेरी. अंधेरी, हो. ही समस्या जास्त म्हणजे ग्रामीण भागात येते. आणि काय होतं की हे जे सर्पदंशाचं जे शिक्षण आहे हे सुद्धा आपल्या मेडिकल नॉलेजमध्ये इन्क्लूड नाही आहे. त्याच्यात फक्त एकच चॅप्टर असतो किंवा ह्या सर्पदंशाविषयी काय करायचं एवढा एकच चॅप्टर असतं. आणि आमच्याकडे कसं सतत रुग्ण, आमच्या ग्रामीण भागात हॉस्पिटल असल्यामुळे सतत रुग्ण आपले येत राहिले आणि त्यामुळे मग आम्ही शिकत राहिलो. बरोबर. आणि मग ते उपचार त्याचे करता आले आम्हाला. आणि मी सुद्धा एवढे ट्रेन नव्हते आधी. जसे जसे रुग्ण येत गेले आणि तसं आपल्याला समजा नाक चावलेला असला रुग्णाला तर त्याला आपल्याला इमर्जन्सी हे करून श्वासनलिकेत नळी टाकायला लागते आणि नळी टाकून त्याला कृत्रिम श्वास यंत्रणेवर लगेच घ्यायला लागतं किंवा त्याचे मसल पॅरालिसिस व्हायच्या आधीच म्हणजे होतात आणि त्याला श्वास घ्यायला अडचण येते. तो अत्यंत सिरियस अवस्थेत जाऊ शकतो. तर त्या पिरियडमध्ये त्याला कधी कधी श्वास यंत्रणेवर श्वासनलिकेत नळी टाकून ते मशीनवर घ्यायला लागतं. तर ते आमची पण आधी खूप प्रॉब्लेम व्हायचे की आम्ही अॅनेस्थेटिस्टला बोलवा आणि ते येईपर्यंत मग आपण पॅनिक सिच्युएशनमध्ये राहा असं. तर मग मी स्वतः KMला जाऊन आणि 6 महिने हे ट्रेनिंग घेतलं, ICU ट्रेनिंग. आणि त्यात बाकीच्या प्रोसिजर की सेंट्रल लाईन टाकणे आणि इंट्युबेशन करणे की जेणेकरून आपल्याला पेशंट लगेच व्हेंटिलेटरवर घेता येईल. आणि त्याचा महत्त्वाचा उपचार म्हणजे इंजेक्शन ASV, अँटी स्नेक व्हेनम जे असतं ते सर्पावरचं विषरोधक म्हणायला हरकत नाहीये. ASV, अँटी स्नेक व्हेनम. बरोबर. आपण खरं तर उपचाराची इंजेक्शन जे वापरायचं असतं ते इंजेक्शन पण कधी वापरायचं आणि काय वापरायचं, कारण ते जे तयार करतात ते घोड्याच्या याच्यापासून तयार करतात. घोड्यामध्ये हे विष, आपल्या सापाचं विष सोडतात आणि ते इम्युग्लोबिन आपण ते वापरतो. अच्छा. तर त्याला ॲलर्जी वगैरे इतकी सिव्हिअर येऊ शकते की पेशंट तिथल्या तिथं त्या ॲलर्जीने जाऊ शकतो. बापरे. म्हणजे इतकी सिरियस कंडिशन होऊ शकते. आणि ते अँटी स्नेक व्हेनम आपण सगळ्या 4ही सापांवर वापरू शकतो. ते डोस वेगवेगळे व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. आणि पण ती लस होते. आता हे अत्याधुनिक उपचार आपल्या ग्रामीण भागात शक्यच होत नाही. हे ते डॉक्टर जे असतात ते सुद्धा ट्रेन नसतात. बरोबर. कारण ते ASV वापरायला गेले आणि रिॲक्शन आली, पेशंट गेला तर म्हणजे काय असं. त्यामुळे ते ग्रामीण भागात हे उपचार नाहीच. ते मी स्पेशल जाऊन ट्रेनिंग ते त्याच्यासाठी घेतलं आणि मग ते आम्ही ऑक्सफर्डला पण जाऊन ते प्रेझेंट केलं. बरोबर. किंवा हे इतके आमचे साप एवढे याच्यामुळे वाचू शकले. निश्चितपणे. ग्रामीण भागात नेमके काय उपचार असतात? नेमके त्या डॉक्टरांना पण ट्रेनिंग नसणार त्यामुळे ते करू शकत नाही. आणि पेशंट आपण तिथून आता आमच्याकडे झाला तर पुण्याला जायचं किंवा तिथून अंधेरी येऊन त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवायचं. तर तिथून तो पिरियड बराच जातो. त्या पिरियडमध्ये पेशंट बरोबर दगावण्याची जास्त शक्यता जातोच म्हणजे वाचण्याची शक्यता फारच कमी असते. बरोबर. आपण आणखीन एक फोन घेऊया. आपल्याशी प्रवीण पाठक बोलतात औरंगाबादहून. बोला प्रवीण, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर ती साप चावल्यानंतर तो साप विषारी आहे की बिनविषारी हे कसं ओळखायचं, आणि जे प्रथमोपचार सांगितले मॅडमने आता वरती जे घट्ट बांधायचं ते घट्ट बांधायचं की सैल बांधायचं? निश्चितपणे. हो. तर ते घट्ट म्हणजे आपण जे बांधतो ते एकदम घट्ट नाही बांधायचं
की जर रक्तपुरवठा जो हाताचा आहे व्हेनस ब्लड वरती गेलं नाही पाहिजे, पण आर्टरियल ब्लडचा जो सप्लाय आहे तो आपला हाताला चालू राहिला पाहिजे, की जेणेकरून गँग्रीन वगैरे होणार नाही. काय काय खूप लोक असे टाईट बांधतात, तर त्याच्यामुळे काय होतं, ब्लड सप्लाय खालचा पुढचा कट होतो. आर्टेरियल सप्लाय जर कट झाला तर ते बोटाचं गँग्रीन होतं आणि मग तो तोडावा लागतो. बापरे. तर ते हलक्या बांधलं पाहिजे, की जास्त प्रेशर आपण त्याला दिला नाही पाहिजे. आणि विषारी आणि बिनविषारी कसं विषारी आणि बिनविषारी. विषारी साप चावला तर ते त्याच्या दंशाच्या खुणा, त्याच्या जागी आग होते, जळजळ होते, बाकीचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याच्यावरून विषारी साप चावलाय की नाही चावलाय हे आपल्याला कळू शकतं. निश्चितपणे. बिनविषारी असला तर पेशंटला त्रास काही होत नाही, परंतु तरी डॉक्टरचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे, कारण काही काही साप आता आपण म्हणतोय मण्यात ते नंतर त्याचे लक्षणं येऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरी सल्ला घेणे केव्हाही चांगले. निश्चितपणे सर्पदंशाची लक्षण आणि त्याच्यावर नेमके काय उपचार करायचे हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, पण अजूनही मार्गदर्शन तुमच्याकडून आम्हाला हवंय. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. नवरात्री स्पेशल हेल्थ टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण खरं तर चर्चा करत आहोत डॉक्टर पल्लवी राऊत यांच्याशी. मॅडम, आपण पाहिलं की आता सर्पदंशची नेमकी लक्षणं काय असू शकतात किंवा उपचार काय असू शकतात हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं. प्रेक्षकांप्रती पण आता ती तेवढी जनजागृती व्हायला लागलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. सर्पदंश हा मुख्यतः ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजूर, शेतकरी यांना होतो. आणि ते आपण जेव्हा शेतात गवत कापायला जातो तर ते विळाच्या हालचालीने तो आपल्याला हालचालीने ते झाली की त्याला वाटतं माझ्यावर अटॅक करतो म्हणून तो दंश करू शकतो. तर गवत कापणे किंवा शेतात कामे करणे त्याच्या आधी एक काठी जर त्याच्यात फिरून घेतली तर ते सापाला जाईपर्यंत त्याला वेळ मिळतो आणि तो निघून जातो, किंवा इथं काहीतरी धोका असू शकतो म्हणजे हालचालीने तो निघून जातो. ती एक काळजी आपण घेतली पाहिजे. आणि फिरताना संध्याकाळी लोक बऱ्याचशा वेळा फिरायला जातात, तर सापांची वेळ बहुतेक वेळा संध्याकाळी बाहेर पडायची असते कधी कधी. तर ते हातामध्ये टॉर्च पाहिजे, तुमच्या बूट तुम्ही व्यवस्थित घातलेले पाहिजे, हातात टॉर्च पाहिजे. आणि काठी वगैरे घेता आली तर ते पण चांगलंच आहे, किंवा रस्त्याने, त्यामुळे तुम्हाला सर्पदंश तुम्ही टाळू शकता. घरात जेव्हा शेतकरी घरात राहतो तर घरात तुम्ही स्वच्छता साफ ठेवलीच पाहिजे, कारण ते उंदीर खाण्याच्या याच्याने ते घरात येतात. बरोबर. आणि मग तिथं जर तुम्ही अस्वच्छता राहिली, उंदीर असले तर ते घरात येऊन तुम्हाला सर्पदंश होण्याची शक्यता जास्त असते. आता शेतात शेतकरी बहुतेक वेळा बाहेर ओट्यावर झोपतात किंवा खाली झोपतात, तर खाली न झोपता कॉट वापरली पाहिजे झोपायला. आणि खाली जर झोपायची वेळ आली तर त्याला मच्छरदाणी पूर्ण चारी बाजूने गुंडाळली पाहिजे, की जेणेकरून मण्यार वगैरे सापाशेमध्ये घुसून तुम्हाला बेडमध्ये चावत नाही. आणि ते मच्छरदाणी वगैरे वापरल्याने तुम्हाला सर्पदंशापासून संरक्षण तर मिळतंच, परंतु डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार सुद्धा तुम्ही टाळू शकता. निश्चितपणे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅडम तुमच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाऊन दोघा पती पत्नीने तिथे लेक्चर सुद्धा दिले, फॅकल्टी म्हणून तुम्ही तिथे काम केलेलं आहे. पण एवढं सगळं होत असताना ग्रामीण भागातून, नारायणगाव सारख्या खेड्यातून म्हणूया आपण, आज तुम्ही तिथे गेलात, तिथे तुम्ही फॅकल्टी म्हणून काम केलं, पण असा कुठला प्रसंग घडला की जो तुमच्या जीवावर बेतेल असं तुम्हाला वाटलं होतं? नाही, जीवावर बेतेल असं नाही, पण एक प्रसंग मला आठवतोय की एक 45 वर्षाची महिला होती. तिला तिच्या घरात काम करताना सर्पदंश झाला. तर तिला वाटलं उंदीर चावला असेल म्हणून ती थोडा वेळ बसली तिथंच, पण तिला लगेच चक्कर यायला लागली. तर तिच्या शेजारीच दवाखाना होता. मग तिथलं त्यांच्या लोकांनी त्याला तिथं नेलं, त्या महिलेला. त्यांनी तपासलं आणि त्यांनी लगेच आम्हाला फोन केला की सर्पदंश झालेला आहे आणि तिला आता चक्कर येते आणि ती असे डोळे मिटते, म्हणजे तो नागाचाच दंश होता. तर त्यांनी लगेच आम्हाला फोन केला. मग आम्ही सगळे आमची म्हणजे युनिट आमचं तयारच असतं, स्नेक बाईटचं युनिट. म्हणजे आम्ही कधी म्हणजे लास्ट ब्रीथला आम्ही पेशंट व्हेंटिलेटरवर घेऊ शकतो. अगदी 1-2 सेकंदात आम्ही पेशंटला व्हेंटिलेटर चालू करून बाकी मॅनेजमेंट चालू करतो. तर त्यांनी आम्हाला फोन केला. तर आमची मशिनरी तयारीच असते. तर मग ते आले तरी त्यांना यायला जवळजवळ अर्धा तास आमच्याकडे यायला लागला, कारण लांब होतं ते. लगेच आले ते. आणि रस्त्याने ते आमच्या हॉस्पिटलमध्ये एंटर करायच्या आधीच 5 मिनिटं तिचा श्वास थांबला, म्हणजे रेस्पिरेशनही थांबलं आणि नाडीचे ठोके पण लागत ना. तर आम्ही बाहेरच होतो, डॉक्टरांनी आमच्या बघितलं किंवा याला डिक्लेअर करायचं काहीला की डेथ झाली म्हणून. तर मग आम्ही शेवटचा चान्स म्हणून तिला आत घेतलं आणि तिला कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन दिलं, कार्डियक मसाज दिला, व्हेंटिलेटरवर लगेच लावलं आणि 20 इंजेक्शन आम्ही अगदी तिला म्हणजे पोरच केले इंजेक्शन. आणि जवळजवळ अर्धा तास तिला आम्ही CPR वगैरे दिला आणि मग तिचे नाडीचे ठोके हळूहळू
सुरू झाले आणि ती व्हेंटिलेटर लावलं होतं, पण तिला 5-6 तासात तिला व्हेंटिलेटर काढायला लागलो, एकदम ती नॉर्मल झाली. क्या बात आहे. अगदी व्यवस्थित. आज तुम्ही जसा एक खरं तर आणि हृदयद्रावक म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक रुग्ण जो असतो त्या कुटुंबासाठी मोठा व्हीआयपीच असतो. हो. आणि ते वाचवल्याचं समाधान आपल्यालाही मिळतं आणि त्यांनाही खूप निश्चितपणे. आणि मिळतं. मला वाटतं की तुम्ही 2000 पेक्षा जास्त रुग्णांना अशा पद्धतीने जीवदान दिलेले, मृत्यूच्या दाढेतून रुग्ण कसा परत आणला असेल, तर मला वाटतं की डॉक्टर पल्लवी राऊत यांच्याकडे पाहून आम्हाला निश्चितपणे ते पाहायला मिळतं आहे. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या समोर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती खरं तर आम्हाला दिलीत. आणि भविष्यातील तुमच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सध्या इथे आलात त्याबद्दल खरंच आभार. आपल्याला मात्र उद्या पुन्हा भेटायचं आहे नवरात्री स्पेशल हेल्थ टाईममध्ये नव्या विषयासह नव्या डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.